प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर होणाऱ्या संचलनात एनएसएसच्या तुकडीचं नेतृत्व करणारा मान हा महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्याला मिळाला आहे। धर्पेश डांगर नावाचा विद्यार्थी एनएसएसच्या तुकडीचं नेतृत्व करणार आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी धर्पेश डांगर आणि त्याच्या शिक्षकांशी केलेली बातचीत पाहूया। प्रजासत्ताक दिना दिवशी राजपथावर एनएसएसच्या तुकडीचं प्रतिनिधित्व करण्याचा मान महाराष्ट्राला मिळालेला आहे। आपल्यासोबत ही संपूर्ण एनएसएसची तुकडी आहे। आपण पाहू शकता त्यांचे शिक्षक पण या ठिकाणी आहेत। मुलींचा आणि मुलांचा सुद्धा सहभाग आहे आणि धर्पेश डिंगर आपल्यासोबत आहे की जो प्रतिनिधित्व करणार आहे, कमांडर असणार आहे एनएसएसच्या युनिटचा। हे माझं लहानपणापासूनचं स्वप्न होतं की मी कधीतरी राजपथावरती चालावं आणि त्यासोबतच राजपथावरती सिंपल एक चालण्याचं स्वप्न होतं। आणि यावेळेस माझे मेहनती माझे सोबत माझे प्रोग्राम ऑफिसर आले, कॉलेजमधले शिक्षक, सगळ्यांचा सपोर्ट आणि खास करून माझ्या सगळी माझी जी टीम उभी आहे, मुलं एनएसएसचे महाराष्ट्रात जेवढे आले त्यांच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे ॲज अ कमांडर म्हणून मी निवडला गेलो। ही अतिशय महत्त्वाची माझ्यासाठी आनंददायी गोष्ट आहे। यामध्ये मुलींचा पण सहभाग आहे। मला सांगा की कुठून आहेस तू आणि कधीपासून एनएसएस मध्ये सहभाग आहे सक्रिय? मला एनएसएस बद्दल म्हणजे खूप अभिमान आहे की मी एनएसएसची एक स्टुडंट आहे, एक व्हॉलेंटियर आहे। कारण मला एनएसएस थ्रू इथे चालायचा राजपथावर चान्स भेटला आहे आणि माझ्या पेरेंट्सला पण मी प्राऊड करू शकली आहे की मी राजपथावर चालते। कारण ते माझं अगोदरचं स्वप्न होतं, आरडी परेडमध्ये हिस्सा घेणं आणि नॅशनल कॅम्प हे सगळ्यात मोठी गोष्ट राहते। तर एनएसएसला सगळ्यात जास्त मी थँक्यू म्हणेल इथे की एनएसएस थ्रू मी इथे आली आहे। नाहीर साहेब, मला सांगा की आत्मविश्वास वाढतो का मुलामध्ये आणि जे एनएसएसचं जे ब्रीदवाक्य आहे त्याप्रमाणे खरंच राष्ट्रीय सेवा या माध्यमातून होते? मला सांगायला आनंद होतो की महाराष्ट्रातील सर्व जे विद्यार्थी स्वयंसेवक या कॅम्पमध्ये सहभागी झाले, हे सर्व पथसंचलनामध्ये सहभागी होणार आहे आणि यावर्षी परेड कमांडरचा मान सुद्धा महाराष्ट्राला मिळाला। इस कैंप में आने के बाद इनका जिंदगी पूरा बदल जाता है। एक कम्युनिटी सर्विस के थ्रू इनको लीडरशिप बन जाते हैं। तो इस तरफ से हमने इनको चुना जाते हैं और ये अच्छा प्रैक्टिस किया है और ये ज़िंदगी में अच्छा रहेगा, अच्छा इंसान बनेगा। रामराजे शिंदे, झी मीडिया, दिल्ली।